इलेक्ट्रिक बोटीची आशियातील पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईमध्ये सुरू होणार आहे। तर मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी मोठी घोषणा केली आहे। आपण पाहतोय प्रवासी वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बोटीची पहिली झलक मंत्री राणे यांनी शेअर केली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, इलेक्ट्रिक बोटीची पहिली झलक पाहायला मिळते आणि महत्त्वाची घोषणा देखील राणेंनी केली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर इलेक्ट्रिक बोट आहे ही परदेशातली बोट आहे आणि ही आता महाराष्ट्रात देखील पाहायला मिळणार आहे। आशियातील ही पहिली बोट आहे ती मुंबईत देखील दाखल होणार आहे। गेटवे ते एलिफंटा आणि अलिबाग अशा पद्धतीचा खरं तर हा प्रवास या बोटीतून होणार आहे। साधारणतः ही बोट आहे ती डिसेंबर पासून आहे ती सुरू होईल आणि एका वेळेस 30 प्रवासी यामधून आहे ते प्रवास करण्याची क्षमता देखील असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे कुठेतरी एक इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आहे तो हा बोटीतला प्रवासात देखील होताना पाहायला मिळणार आहे। या अगोदरच्या ज्या काही बोटी आहेत त्या डिझेलवर चालणाऱ्या बोटी आहेत, त्यामुळे प्रदूषणाचा देखील प्रश्न होता। मात्र आता इलेक्ट्रिकच्या बोट आल्यामुळे एक मोठी सुविधा देखील आहे ते होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।